मुंबई महापालिका शाळांतल्या शिक्षणाबाबत प्रजा या संस्थेनं श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे। महापालिकेत जाणाऱ्या प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांमागे केवळ 12 विद्यार्थीच 10वी पर्यंत जातात असा निष्कर्ष या पत्रिकेतून काढण्यात आलाय। भांडूप, कांदिवली, दहिसर, गोरेगाव या भागात महापालिका विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई महापालिका विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या विविध शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा करते। अशा प्रकारे शिक्षकांच्या पगारासह प्रत्येक विद्यार्थ्यामागे सरासरी 40,000 रुपये पालिका खर्च करत असल्याची बाब प्रजा संस्थेच्या अहवालातून पुढे आली आहे। या संस्थेने मिळवलेल्या माहितीच्या आधारावरून सरासरी 100 विद्यार्थ्यांमागे फक्त 12 विद्यार्थीच 10वी पर्यंत जातात। त्याचबरोबर गेल्या वर्षी 4,15,000 विद्यार्थ्यांपैकी 27,000 विद्यार्थ्यांची गळती झाल्याची बाबही यात पुढे आली आहे। भांडूप, कांजूरमार्गचा समावेश असलेल्या एस प्रभागात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण सर्वाधिक 9% इतका आहे, तर बोरिवलीचा समावेश असलेला पी दक्षिण वार्ड, आर उत्तर, आर दक्षिण या प्रभागातही गळतीचे प्रमाण त्या खालोखाल आहे। नॉट ओनली जस्ट एडमिनिस्ट्रेशन का, पर हम लोग जो इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स हैं उनको भी ज्यादा इन्वॉल्व करेंगे। उनको हम ये जो रिपोर्ट हमने निकाला है वो उनको देंगे, उनको कहेंगे कि ये आप इस चीजों के बारे में क्वेश्चन उठाइए और आपके जो कॉन्स्टिट्यूंसी है और आपके जो स्कूल्स है उस पर ज्यादा ध्यान दीजिए, क्योंकि ये बहुत ही इम्पोर्टेंट मुद्दा है एजुकेशन का। महापालिका शाळेतल्या शिक्षणाबाबत शिक्षण तज्ञांच्या समितीबरोबर प्रजा या संस्थेने एक परिषदही आयोजित केली होती। पालिका शाळांमधल्या गळतीचे प्रमाण कमी व्हावं आणि शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली। शिक्षक केंद्रीय शिक्षणाच्या ऐवजी विद्यार्थी केंद्रीय शिक्षण सुरू केलं आणि विद्यार्थ्याला आपलं आपण शिकण्याची साधनं जर का दिली तर मुलं खूप वेगाने शिकतात आणि मुख्य म्हणजे नेमकेपणाने शिकतात। त्यांना जे नेमकं शिकायचंय ते आत्मसात करतात। मला असं म्हणायचंय की ज्या वॉर्ड्समध्ये जास्तीत जास्त मुलं शाळेच्या बाहेर आहेत, जो डेटा आपल्याकडे ऑलरेडी आहे, जास्तीत जास्त मुलं ड्रॉप आउट होतात, कमीत कमी सेकंडरी शाळा आहेत, तिथे जर तुम्ही आपण कॉन्सन्ट्रेशन केलं तर मुंबईची संबंध पिक्चर बदलेल। महापालिका शिक्षण समितीच्या 19 सभांपैकी 11 बैठकींना बहुतेक सदस्य उपस्थित राहिलेत। मात्र या सर्व सदस्यांपैकी 11 सदस्यांनी एकही प्रश्न न विचारल्याची माहितीही या अहवालात नमूद करण्यात आली आहे। ढोबळ स्वरूपातल्या या अहवालाची दखल घेत गांभीर्याने प्रयत्न केले तर पालिका शाळांचं चित्र बदलायला नक्कीच मदत होईल असा विश्वास या परिषदेत व्यक्त करण्यात आला। आपली मुंबई, नरिमन पॉइंट। आपली मुंबईत इथे थांबूयात। नमस्कार।